आमच्या जीवनाशी जोडला थँक्यू लॉर्ड देव, 5 दिवसाचं महत्व आम्ही जाणून एक खुदा थँक्यू पिता, धन्यवाद येशू. प्रत्येक आतापर्यंत झालेल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा गौरव आम्ही तुमच्या नावाला देतोय खुदा. थँक्यू मास्टर, थँक्यू जीसस. प्रभू येशू इथून पुढे देवा तुम्ही मला चालवला प्रभू येशू. शरीर माझं असू द्या पण शब्द तुमचे असू द्या आणि तुमच्या नावाचा गौरव केला जाऊ द्या प्रभू येशू. तुमच्याच नावात ही प्रार्थना मागतो म्हणून थँक्यू. आमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस 6 शब्द आपण पाहिलेले आहेत आणि आपण 7व्या शब्दाकडे जात आहोत. हालेलुया. आणि हा येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरचा शेवटचा उद्गार आहे. या क्षणी येशू अखेरचा श्वास घेत आहे. हालेलुया. आणि तो त्याचा आत्मा स्वर्गीय पित्याच्या स्वाधीन करत आहे. हालेलुया. आपण वाचूया लूकाचा 23वा अध्याय आणि 46वं वचन आपण वाचूया. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा मी आपला आत्मा. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. हालेलुया. हालेलुया. येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, हे बाबा मी आपला आत्मा तुझ्या हातात सोपवून देतो. आणि असे म्हणून येशूने आपला प्राण सोडलेला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या उद्गाराचा अर्थ आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया की या उद्गारामध्ये प्रभू येशूचं पूर्ण समर्पण या उद्गारामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ज्यावेळेस येशूचा जन्म झाला त्यावेळेस प्रभूला माहिती होतं की त्याचा अंत कसा असणार आहे, त्याचं पृथ्वीवरचं जे जीवन आहे त्याचा एंड कसा होणार आहे हे त्याला आधीच ठाऊक होतं. हालेलुया. किती लोक या गोष्टीशी सहमत आहेत की त्याला आधीच सर्व काही ठाऊक होते, तरी देखील त्यांनी त्याचं पूर्ण समर्पण या ठिकाणी दिले आहे. येशू आपला आत्मा देवाच्या हातात सोपवून देत आहे आणि त्या ज्यावेळेस तो संपूर्ण आत्मा देवाच्या हातात सोपवून देतो त्यामध्ये विश्वास, पूर्ण त्याचा विश्वास आहे. हालेलुया. त्यामध्ये शरणागती आणि आज्ञापालन दाखवत आहे. तो मृत्यूच्या क्षणी सुद्धा देवाच्या इच्छेला त्याची प्रायोरिटी मानत आहे. हालेलुया. त्याची प्राथमिकता प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. जी स्वर्गीय पित्याची जी इच्छा आहे तीच त्याची प्राथमिकता आहे. त्याच्या जीवनाचं जे विजन होतं तेच त्याचं शेवटपर्यंत प्रायोरिटी आहे. प्रेज द लॉर्ड. आणखी पुढे येशू ज्यावेळेस शिष्यांसोबत किंवा लोकांना संदेश सांगायचा त्यामध्ये येशू ज्यावेळेस बोलायचा तर शिष्यांना काही गोष्टी कळत नसायच्या किंवा लोकांमध्ये ज्यावेळेस येशू उपदेश करायचा त्यावेळेस शिष्यांना किंवा लोकांना काही गोष्टी कळत नसायच्या. त्यावेळेस येशू असं म्हणायचा की हे तुम्हाला आता नाही पण नंतर तुम्हाला हे कळेल. प्रेज लॉर्ड. किती लोकांच्या असं वाचण्यात आलेलं आहे. ज्या वेळेस प्रभू सांगायचा त्यावेळेस लोकांना तो असं बोलायचा की हे तुम्हाला आता नाही पण नंतर कळेल. प्रेज लॉर्ड. आणि विश्वासाचा संदेश देखील या उद्गारामध्ये येत आहे. एक खूप महत्वाचे शिक्षण, एक खूप महत्वाची शिकवण आपल्याला मिळत आहे. हालेलुया. आपले जीवन आणि मरण दोन्हीही देवाच्या हातात आहे. किती लोक या गोष्टीशी सहमत आहे? ज्याने श्वास टाकलाय तो घेऊ पण शकतोय. हालेलुया. आणि जसं येशूने त्याच्या अंतिम क्षणात देखील पित्यावर विश्वास ठेवला तसाच आपणही अंतिम काळात विश्वासामध्ये स्थिर असलं पाहिजे. हालेलुया. आपला विश्वास डगमगला नाही पाहिजे, आपला विश्वास खंबीर असला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि शांतीचा अनुभव देखील या शब्दांमध्ये आहे. ज्यावेळेस येशू हा शेवटचा उद्गार, त्याचा वधस्तंभावरचा शेवटचा उद्गार येशू ज्यावेळेस बोलत आहे त्यामध्ये येशूच्या शब्दात वेदना किंवा संताप नाहीये. प्रेज लॉर्ड. कुठल्याही प्रकारची वेदना नाही तर एक शांती आणि समाधान त्याच्या शब्दांमध्ये आहे की हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हातात सोपवून देत आहे. प्रेज लॉर्ड. किती लोक फील करत आहेत हा शब्द. हालेलुया. हालेलुया. येशू एकदम शांत आणि समाधानी मनाने म्हणत आहे की हे पिता माझी पृथ्वीवरील कामगिरी पूर्ण झालेली आहे. हालेलुया. हालेलुया. ही कामगिरी मी पूर्ण केलेली आहे आणि मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवून देत आहे. हालेलुया. त्याने पृथ्वीवरील त्याची कामगिरी पार पाडलेली आहे आणि आता तो त्याच्या स्वर्गीय पिताकडे जात आहे. ज्यावेळेस येशूने त्याची कामगिरी पूर्ण केली आहे त्याच वेळेस त्याने म्हणलेलं आहे की हे प्रभू मी आता माझा आत्मा तुझ्या हातात सोपवून देत आहे. आणि या ठिकाणी या शब्दामध्ये आणखी प्रार्थनेचा स्वर देखील आहे की हा केवळ उद्गार नाही तर यामध्ये एक अंतर्मुख प्रार्थना आहे ज्याच्यात प्रेम, निष्ठा आणि आध्यात्मिक परिपक्वता आहे जी येशू ख्रिस्तामध्ये शेवटपर्यंत होती. हालेलुया. आणि या ठिकाणी येशू म्हणत आहे की मी
आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे केवळ एक वाक्य नाही किंवा एक उद्गार नाही, तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक आणि उपदेशात्मक संदेश लपलेला आहे. हालेलुया. त्याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे पूर्ण समर्पण, सरेंडर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सरेंडर. ज्यावेळेस आपण पूर्ण आपलं जीवन त्याच्यामध्ये त्यागून देतो. हालेलुया. किती लोक समजत आहेत? किती लोक समजत आहेत? हालेलुया. पूर्ण सरेंडर त्यांनी आपला स्वतःचा जीव पूर्ण प्रभूच्या अधीन केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशू आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या आत्म्याच्या पूर्णपणे देवाला शरणागत करत आहे, सरेंडर करत आहे. हालेलुया. आणि तो सांगतो की हे बाप्पा, हे आता माझे नाही, हे आता माझे काहीच राहिलेले नाही, हे सर्व मी तुझ्या ताब्यात देत आहे. हालेलुया. किती लोक हे वचन ऐकत आहेत की प्रभू म्हणतो, हे बाप्पा आता हे माझे नाही राहिलेले, हे मी सर्व मी तुझ्या ताब्यात देत आहे. हालेलुया. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये हे समर्पण खूप महत्वाचं आहे. हालेलुया. जिथे प्रत्येक विश्वासू व्यक्ती आपले जीवन, विचार, सुख, दुःख, आपले हॅपीनेस, आपला आनंद देवाच्या हातामध्ये सोपत आहे. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण आपलं जीवन, आपलं सर्व काही देवाच्या हातामध्ये सोपू, त्यावेळेस प्रभू आपल्याला चालवेल, आपला आत्मा तो लीड करेल. हालेलुया. आणि मृत्यूवरती विजय या वचनामध्ये आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू म्हणतो की मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देत आहे, त्यावेळेस येशूने मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशूने त्याचा आत्मा स्वर्गीय पित्याच्या हाती सोपविला आहे. हे केवळ सरेंडर नाही, तर विजयाची घोषणा आहे. आणि येशू मृत्यूला सामोरे जाताना घाबरत नाहीये, उलट शांततेने देवाच्या हातात त्याचा आत्मा सोपवून देत आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोक फील करत आहेत? हालेलुया. हालेलुया. येशूने फक्त आणि फक्त सरेंडर नाही केले, येशूने फक्त लोकांचं पाप स्वतःवरती घेऊन ते बलिदान नाही केले, तर प्रभूने मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मृत्यूला सामोरे जाताना येशू घाबरलेला नाहीये. जसं दाविदाचं वचन सांगतंय की मृत्यू छायेच्या दरीतून जात असताना देखील मी कुठल्याही अरिष्टाला घाबरणार नाही. हालेलुया. त्याचप्रमाणे मृत्यू छायेच्या दरीतून प्रभू येशू ज्यावेळेस मृत्यूला सामोरे जात होता, कुठल्याही प्रकारची तो घाबरला नाही. हालेलुया. आणि त्याने आपल्यासाठी मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. हा वाक्य, हा उद्गार असे दर्शवते की येशूने मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. आणि योहान 3:16 प्रमाणे जसे त्याने सांगितलं आहे की त्यामुळे त्याच्यावर जो विश्वास ठेवते त्यांना अनंतकालीन जीवन मिळणार आहे. हालेलुया. या प्रकारे त्याने मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. हालेलुया. आणि आणखी आपण पाहूया की विश्वासाची परिसीमा प्रभू येशूने याद्वारे दर्शवलेली आहे. अल्टिमेट फेथ. हालेलुया. द अल्टिमेट फेथ, अनलिमिटेडनेस, ज्यामध्ये प्रभू दाखवत आहे की मी माझ्या पित्यावरती, मी माझ्यावरती जो आहे, ज्याच्याकडून मी आलेलो आहे, त्याच्यावरती माझा विश्वास किती खोलपर्यंत आहे, हे देखील या वचनाद्वारे प्रभू येशूने या उद्गाराद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वतःचा एक प्रायव्हेट स्पेस असतो. हालेलुया. सगळं काही देवासमोर असूनही लोकांचा एक पर्सनल भाग असतो, पण येशूने पित्यावरती त्याची विश्वासाची जी अल्टिमेटनेस आहे, जी परिसीमा आहे, त्यामध्ये प्रभू येशू पित्यासमोर संपूर्णरित्या उघडा होता. हालेलुया. हालेलुया. आणि येशूने पित्यावरची जी त्याची परिसीमा आहे, त्यामध्ये तो संपूर्णतेने उघडा होता. तो प्रत्येक गोष्ट त्याच्या पित्याला सांगत असे. हालेलुया. या उद्गारामध्ये येशूच्या देवावरचा अटळ विश्वास, शेवटच्या क्षणी सुद्धा तो स्वर्गीय पित्याच्या कृपेवर अवलंबून आहे. आणि तो आपले जीवन राखून ठेवत नाहीये. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने आपलं जीवन त्यागलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि जीवनाचा शेवट म्हणजे समाप्ती नाही, हा देखील एक संदेश आपल्याला या उद्गारामधनं मिळत आहे. हालेलुया. किती लोक माझ्या सोबत ऐकत आहेत की या उद्गारानंतर आपल्याला हे लक्षात घेणे गरजेचं आहे की जीवनाचा शेवट म्हणजे समाप्ती नाहीये. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण आपल्या जीवनाचा किंवा एखादी व्यक्ती जर डेथ झाली, तर आपण प्रार्थना करताना काय म्हणतो की ते मेलेले नाहीत, तर ते फक्त निजलेले आहेत. हालेलुया. हे काय दर्शवते की मृत्यू हा जीवनाचा शेवट नाहीये. हालेलुया. आणि प्रभू येशूने वधस्तंभावरती हे 7 शब्द उद्गारून
आणि त्याचं प्राण देऊन मृत्यूवरती विजय मिळून हेच सांगितलेलं आहे की जीवनाचा शेवट हा अंत नाहीये. हालेलुया. उलट पृथ्वीवरील जीवनाचा शेवट म्हणजे सार्वकालिक जीवनाचा प्रारंभ आहे. हालेलुया. या प्रकारे येशूने त्याचा 7वा आणि शेवटचा उद्गार केला की हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आणि त्याने असे करून आपल्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वजण जोरदार टाळ्यांनी प्रभू येशूच्या नावाला गौरव देऊया. हालेलुया. आणि आपले नेत्र बंद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. थँक्यू मास्टर. धन्यवाद येशू पिता परमेश्वर. ओ प्रभू येशू, जसं तुम्ही आज म्हणाले देवपा की हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवून देते. ओ लॉर्ड पिता